नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि मी जारण हा चित्रपट पाहिला आता. एक सायकोलॉजिकल थ्रिलर आणि म्हणजे हॉररचा त्याच्यातला ब्लेंड आहे, पण मुळात तो सायकोलॉजिकल थ्रिलर असं मला वाटतं. आणि ऋषिकेश गुप्ते हा ह्याचा हिरो आहे, कारण लेखक अशा प्रकारे गोष्ट कन्सीव्ह करतो, त्यानंतर ते बाकी सगळं तयार होतं. आणि मी लेखक असल्यामुळे मला खूप बायस आहे लेखकांविषयी, आणि त्याने तो फार छान क्राफ्ट केलेला आहे आणि त्याला सगळी साथ अतिशय उत्तम मिळालेली आहे. मग सगळी टीमच, मिलिंदचं कॅमेरा, प्रफुल्लचं हे म्हणजे साऊंड डिझायनिंग सगळं म्हणजे असं जुळवलेलं. ॲक्टर्स अमृताला एक वेगळा रोल मिळाला आहे खूप दिवसांनी, आणि तिने त्याचं सोनं केलं आहे फार वेगळ्या प्रकारे, कारण सटलिटी होती त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला, तर तिने भरपूर त्याचे कंगोरे दाखवलेले आहेत. आणि अनिता दाते हिने एक म्हणजे अशा प्रकारचं इतकं असं फोडून स्क्रीन बाहेर येतं म्हणतो ना, तशा प्रकारचं काम केलेलं आहे. मला असं, आणि मी ऑडियन्सबरोबर बघितलं तर वाईब ऑडियन्सची जाणवतं ना, तर त्यांना ह्या प्रकारचा चकवा जो स्क्रिप्ट देत होता तो खूप आवडत होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं ह्याला रिपीट ऑडियन्स पण असणार आहे, कारण आधी जे आपल्याला वाटलं होतं ते परत येऊन बघायचं कसं काय बाबा ते नेमकं कोडं उलगडलं असं मला फार वाटतं. म्हणजे ह्याचा मनोज नाईट श्यामलनचा सेन्स8 नावाचा पिक्चर होता, त्यामध्ये एकदा शेवट कळल्यानंतर लोक बऱ्याचदा पहिल्यापासून चित्रपट बघायचे. तसं मला असं वाटतं जारणचं होऊ शकतं की पिक्चर एकदा नेमका शेवट त्याचा कळल्यानंतर अरे जाऊन पुन्हा आपण पहिल्यापासून बघूया कसे क्लूज सोडलेले आहेत. जारणच्या टीमला खूप शुभेच्छा, मस्त चालू ते पिक्चर. धन्यवाद.